आम्ही राज्याच्या कानकोपऱ्यात आज 25 ऑगस्टच्या दिवशी वराह जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये सगळीकडे साजरा होत आहे। आमच्या हिंदू धर्मामध्ये वराहाला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वराह जयंतीला एक वेगळं महत्त्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो। खरं आपण असं देखील म्हटलं की मी मंत्री म्हणून इकडे आलो नाही। हो म्हणलोय ना, पुरावा आहे ना, बघा परत मीच बोललोय। तर प्रश्न बोल ना, पूर्ण विचार ना, व्यवस्थित विचार, अर्धा अर्धा काय विचारतोस? हां हो, कारण का मी हिंदू म्हणून आलेलो आहे। हे हिंदुत्वादी विचाराचा कार्यक्रम आहे, मी हिंदू म्हणून इथे आलेलो आहे, ती भावना आहे। अर्धा अर्धा काय विचारतो? सर काही घटकांचं म्हणणं आहे की काही समाजामध्ये कुठले घटक, काही अल्पसंख्याक घटक आहे, काही अल्पसंख्याक समूह आहे, त्यांनी सांगितले आमच्या समाजामध्ये वराह जे आहे त्यांना कुठेतरी अनपेक्षित ठेवलं जातं, या मुद्दामून केला जातं, डिवोर्ससाठी केला जातं, असं त्यांचं म्हणणं आहे। मग त्यांच्या ईद आणि मोहरममध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही। त्यांच्या सणासुदीमध्ये कुठलाही हिंदू कधीही हस्तक्षेप करताना दिसत नाही की तुम्ही असंच साजरं करा, गायीचं कत्तल करू नका, हां दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका, हिंदूंना डिवचू नका, हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका, अशा गोष्टी आम्ही लोक त्याच्या कधी हस्तक्षेप करत नाही। मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वराह जयंती अगर साजरा करत असू ना, तो कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो। तुम्ही हिरव्या मिरचीचा उल्लेख केला, हिरव्या मिरचीचा उल्लेख करण्यासाठीचं कारण ते मिरचीचा कलर हिरवा असतो ना, तू कुठल्या वेगळ्या कलरची खातो काय? जिथून हा प्रश्न आला ना ती मिरची हिरवीच आहे। नितेशजी, पण अमोल मिटकरी तुमच्या मित्रपक्षाच्याच अमोल मिटकरींनी टीका करताना सांगितले की नितेश राणेंनी स्वतःच्या घरातून वराह जयंती हो, पण माझं म्हणणं आहे अमोल मिटकरींनी जरा आपल्या संग्राम जगतापांशी बोलावं, त्यांच्याकडून सल्ला घ्यावा, काही तास त्यांच्याबरोबर बसावं, प्रबोधन आमचे संग्राम भाऊ जगताप म्हणजे त्यांचेच आमदार आहे ते देतील आणि मग नितेश राणेला प्रश्न विचारावं। मुख्यमंत्र्यांना देखील पत्र देणार आहात? महायुतीतला एक आमदार संरक्षण करतो, महायुतीतला मंत्री डुकरांचं संरक्षण करतो, अशा प्रकारे अमोल मिटकरी बोलतो। अरे बाबा, म्हणून बोलतो ना, अमोल मिटकरींनी मला प्रश्न विचारण्याचा वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप, त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत अहिल्यानगरचे, त्याला विचारा वराह जयंतीचं महत्त्व काय आहे, कदाचित मग त्याचं पण चॅनल बदलेल। ओके, थँक्यू सर। सर बोले जरांगे पाटील अपशब्दाबद्दल नाही, एक लक्षात घ्या ताई, त्या बाबतीमध्ये शासनाने एक उपसमिती जाहीर केलेली आहे, त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे, म्हणून विखे पाटील अधिकृत याबद्दल भाष्य करतील। साहेब, एक प्रश्न विचारू का? आपण एक घोषणा केली होती कोकणवासियांसाठी जलवाहतूक रो काय काही तासांची वाट पहा, सगळ्यात ब्रेकिंग न्यूज आज तुम्हाला द्यायचे नाही आहेत मला। राजापूरचा आहे, एक मिनिट, अरे तो एक मिनिट बोले सरांच्या प्रभागातलं म्हणून शॉर्ट क्या लॉन्ग आप बताएंगे? क्या कहना चाहोगे आज वराह जयंती निमित्त आप नई मुंबई में आए हो, किस तरह से आपने ये सब एंजॉय किया है? हिंदू धर्म का वराह बताइए। देखिए ऐसा है, वराह जयंती आज हम सब हिंदू एक साथ आके आज यहाँ हम लोग मना रहे हैं। हमारे हिंदू धर्म में सनातन हिंदू धर्म में वराह का बहुत अलग महत्व है और हम सभी हिंदू बन के हमारे भगवान का, विष्णु का जिसका अवतार है, उसका हम लोग उसकी जयंती अगर मना रहे रहेंगे तो किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए। आज महाराष्ट्र के हर एक जिले में, हर एक गांव में आज वराह जयंती के लिए सभी हिंदू आज साथ में आके इसको मना रहे हैं। जरांगे पाटिल आने वाले हैं गणपति महोत्सव में, हिंदू धर्म का महोत्सव, राज्य महोत्सव है, इसके बारे में क्या कहना चाहते हैं? इसके बारे में हमारे महाराष्ट्र के सरकार ने एक उपसमिति उसको डिक्लेयर किया है, उसके उपसमिति के प्रमुख विखे पाटिल जी ने को रखा है, वो इसके बारे में अधिकृत भूमिका सरकार की बताएंगे आपको। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।